यानंतरची बातमी अखंड हरिनाम सप्ताहाची। पाडव्यानंतर गावगावच्या यात्रा जत्रा सुरू होतात आणि बहुतेक यात्रा उत्सवात रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा ठेवण्याची परंपरा आहे। पण आज आम्ही तुम्हाला अशा एका गावची बातमी दाखवणार आहोत की ज्या गावात यात्रेनिमित्त असतो अखंड हरिनाम सप्ताह। अर्थात तुमची उत्सुकता आम्ही ताणणार नाही, आपण थेट जाणार आहोत त्याच गावात जिथे हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। पिंपळगाव तर्फे नारायण गावात रामनवमीला यात्रोत्सव असतो। याच निमित्त गावकऱ्यांच्या वतीने मागील 139 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जाते। रोज सायंकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा असते आणि कीर्तन सेवेनंतर गावकऱ्यांना महाप्रसाद वाटप केला जातो। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने यावर्षी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी आणि संपूर्ण टीम या सप्ताहाला उपस्थित होती। मी विलासराव वराडी, पिंपळगावचा माजी उपसरपंच, या श्रीराम जन्मोत्सवाबद्दल आपणास माहिती देतो। 139वे वर्ष आपण यावर्षी साजरं करत आहोत। यामध्ये कालपासून त्याचा प्रारंभ झाला आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि त्याची सांगता रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी 5 एप्रिलला त्याची सांगता होणार आहे काल्याच्या कीर्तनाने। तर यामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे सर्व मंडळी ह्या उत्साहात मोठ्या आनंदाने सहभागी होत असतात। सुरुवातीला फक्त कीर्तनांचा कार्यक्रम संध्याकाळी 9 ते 12 असायचा, परंतु 4-5 वर्षापासून त्या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे आणि त्याची सुरुवात 7 ते 9 कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद। महाप्रसादामध्ये असं काही जातीयवादी नाही, पण असे वेगवेगळे ग्रुप आहेत, कुणी एकत्र येते 4-5-6 मंडळी आणि रोज एक वेगळ्या पदार्थाचा या ठिकाणी महाप्रसाद ठेवला जातो। आजचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आज जी मंडळी आहेत त्यामध्ये आपला आवाजचे कार्यकारी संपादक वाणीसाहेब आहेत, त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गुणवंतराव गावडे, त्याचबरोबर मुरलीधर चव्हाण, श्रीधर मारुती चव्हाण, तुषार चव्हाण, अविनाश चव्हाण, सचिन चव्हाण, विठ्ठल गणपत चव्हाण, सुदाम सीताराम खांडगे, अनंतराव खांडगे, चंद्रकांत खांडगे, मधुकर बबन खांडगे आणि राजेंद्र दत्तात्रय चव्हाण, अशी रोज काहीतरी वेगळी 10-1 मंडळी एकत्र येतात आणि रोज हा अन्नप्रसाद देतात। विशेष असं यामध्ये मैत्रत्वाची स्पर्धा चालू आहे। आज एखाद्याने आमटी भात ठेवला, उद्या कोणी गुलाबजामुन ठेवी, त्याच्या ऐपतीप्रमाणे, परंतु असं नाही की कोणी उपाशी विनमुख जात नाही। आणि ह्यामुळे आमच्या ह्या ज्या राम जन्मोत्सवाला एकदम सुंदर असं वळण लागलेलं आहे। खूप गर्दी असती, सुरुवातीला जवळजवळ 1000 एक पब्लिक असतं आणि त्याची वाढता शेवटच्या दिवशी जवळजवळ 5 ते 7-10 हजारापर्यंत पब्लिक रामनवमीच्या दिवशी असतं। आणि हा कार्यक्रम आमच्या गावात सर्व एक, त्यामध्ये आमचे माजी सरपंच शंकरराव वाणीसाहेब असतील, शिवाजीराव गावडे पाटील असतील, अरुण शेठ वराडे असतील आणि वारकरी संप्रदायाची रमेश शेठ खांडगे असतील, हे सर्व मंडळी त्या ठिकाणी असतात। त्याचबरोबर राजू पाटील गावडे, तरुण मित्र मंडळामध्ये सगळेच असतात, सोनू गावडे असतील, नवनिर्वाचित सरपंच पंकज वराडी असतील, राकेश चव्हाण असतील, ही सगळी मंडळी एकोप्यानं हा उत्सव साजरा करतात। यामध्ये ग्रामपंचायतीचा रोल मोठा असतो, सोसायटी असेल किंवा पतसंस्था असेल, यांचाही रोल एकदम सुंदर असा असतोच आणि त्यामुळे गावाला एक वेगळं रूप या श्रीराम जन्मोत्सवात असतं। दरवर्षी हा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि जोमाने होतो। यामध्ये कधीही विसंगती नाही, भांडण नाही, तंटा नाही आणि निश्चितपणे आनंद वाटतो की यामध्ये कुठेही, मग ते प्रवचन ठरवणारे महाराज असू, कीर्तनकर महाराज असू किंवा जेवणाचा कार्यक्रम असो, कुठेही त्यामध्ये असं मतभेद नाही। थोडासा विचार विसंगत आले तरी एक विचाराने हा कार्यक्रम आनंदाने पार पडतो आणि कुठेही त्याला गालबोट आस्थागायत लागलेलं नाही। सगळे नागरिक सहभागी असतात, कोणत्याही जाती धर्माचा त्या ठिकाणी नाही, मग ते बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, नववद्ध कुणी असेल, रामोशी असतील, सर्व एक विचाराने या कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमाचं एक आगळं वेगळं रूप आपल्याला श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी निश्चितच पाहायला मिळेल। रामनवमीच्याच लोक सर्व वर्गण्या वगैरे भरतात, याचा आम्हाला सर्वांना आनंद होतो। आम्हाला समाधान म्हणजे सर्व लोक याच्यामध्ये सामील होतात, सर्वांना आनंद मिळतो, कीर्तन बघायला मिळतात, संध्याकाळी जेवण ठेवतो। जवळजवळ 1955 पासून माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून या उत्सव पाहतोय आणि इथे नुसते गावचेच लोक नाहीत, माहेरवासनी सुद्धा परत येतात।
ही जी परंपरा आहे ना ही कंटिन्यू चालू होती. साधोबा वाईकर यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने चालू झालेली आहे आणि नंतर ती लोगोवाणी मास्तर यांनी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नसतो. लोक सोडतीने वर्गणी देऊन हा उत्सव चालू ठेवलेला आहे. पूर्वी रामनवमी आणि काला याच 2 दिवशी जेवणाचा कार्यक्रम असायचा. पण हा आमचा शेतकरी वगैरे गरीब आहे. दिवसभर कामावर गेल्यानंतर कीर्तन करायचं, घरी आल्यानंतर तो स्वयंपाक करायचा. त्याऐवजी ही परंपरा अशी नवीन चालू केलेली की 7 ते 9 कीर्तन म्हणजे कामावर जाणारे जे मजूर आहेत ते आल्यानंतर घरी हातपाय धुवून चहा पिऊन घरी कीर्तनाला बसतात. नंतर त्यांना स्वयंपाक करावा लागत नाही. पूर्वी मला स्वतःला आठवते ललिताचा कार्यक्रम जुन्नर तालुक्यामध्ये उस्तर या गावी गेलो होतो आम्ही शिवरात्रीच्या दिवशी. तर त्या दिवशी नॉर्मली शिवरात्रावर पण दुसऱ्या दिवशी सोडला जातो, पण त्या दिवशी त्यांच्या परंपरेनुसार आम्ही त्याच दिवशी तो सोडला. ललिताचा कार्यक्रम अजून एक कलाकार आहे त्यांचा सीताराम गोविंदवानी, की त्या ललितामध्ये काम केलं त्यांनी. ललित म्हणजे दशावतारचा एक भाग असतो तो. त्याच्या कोकणामध्ये दशावतार होता, तर ललितामध्ये तोच एक भाग होता की दशावतार म्हणजे माझ्या लहानपणी मला म्हणजे बघितलेलं आहे मी ते आमच्या गावातच. आणि जे आपली मराठी बांधवाचे जे अशोकांडे आहे त्यांनी आपल्या पिंपळगावची ललित आणि संध्याकाळी जे मंदिरामध्ये जे ग्रंथवाचन होतं त्या कीर्तन याच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. आणि हे त्यांनी मला स्वतः सांगितलेली आहे की पिंपळगावच्या प्रेरणेतूनच मी मोठं झालेलो आहे. रामनवमी हा 8 ते 10 दिवस उत्सव एकदम जोरात आनंदाने दिवाळीसारखा सण साजरा केला जातो. आणि प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने कोणाही जाती धर्माच्या माणसांना काहीही कमी पडत नाही. आणि हा उत्सव म्हणजे एक प्रकारची पिंपळगावच्या ग्रामस्थांची व इतर असणाऱ्या जाती धर्माच्या लोकांची दिवाळी सारखीच हा सण साजरा असतो. गेली 139 वर्ष म्हणजे आता हे 139 वर्ष चालू आहे. आम्ही ज्यावेळेस शतकोत्तर साजरी केली त्यावेळेस आम्ही ढोक महाराज यांचा आम्ही शतकोत्तराच्या काळामध्ये म्हणजे अमृत महोत्सवी आपण वर्ष म्हणतो त्याला का 125व्या वर्षी का रामायणाचार्य ढोक महाराज यांचं आम्ही 10 दिवस कीर्तन ठेवलं होतं साहेब. आणि त्याच्यानंतर आता हे आमचं 139 वर्ष आहे. श्रीराम हे देवस्थान आमचं एक ग्रामदैवत आहे आणि हे आमच्या दृष्टीने जागृत देवस्थान आहे साहेब. आणि अनेक वर्ष गेली आम्ही पाहतोय परंपरा. आमचं हनुमान मंदिर असेल, त्याच्या बाजूला कृष्णाचं मंदिर आहे, गणेशाचं मंदिर आता नवीन झालेलं आहे. पिंपळगाव हे सर्व म्हणजे साधू संतांची भूमी असं म्हटलं तर वावगं ठरणार. त्याचबरोबरीने आज एक 3-4 वर्षापूर्वीपासून का ज्या स्त्रियांना का घरचं म्हणजे शेतामधून आल्यानंतर घरचा स्वयंपाक वगैरे करावा लागत होता आणि त्याच्यामुळे का त्यांना ताण यायचा. पण आज काय केलं आम्ही काय गेली 3-4 वर्षापासून का महाभोजनाचा कार्यक्रम केलेला आहे की घरी रात्रीच्या कोणीही चुली पेटवत नाही. सर्वांनी इथे जेवायची व्यवस्था केलेली आहे. सप्त्यामध्ये एकंदरीत एक टोटल दिवसामध्ये का सप्त्यामध्ये का कोणीही घरी चूल पेटवायची नाही. प्रत्येकाने इथे आमचे तरुण वर्गाने ग्रुप केलेला आहे का ग्रुपनुसार का प्रत्येकाने इथे एक दिवसाचं जेवणाचा हे केलं म्हणजे अन्नदान करण्याचं ठरवलं. आणि त्यानुसार गेली 3-4 वर्ष झाली की आपल्या इथे महाअन्नदान इथे केलं जाते. आमच्या गावामध्ये तसं पाहायला गेलं तर शैक्षणिक बाबतीत म्हणा किंवा अनेक राजकीय सामाजिकदृष्ट्या अनेक मातबर कुटुंबे आहेत त्याची बाहेरगावी वसवलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रामध्ये अनेकांचे संपर्क आहेत आणि त्यानुसार रामनवमी ही बहुतेक महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तर पिंपळगावची रामनवमी खरोखर पाहण्यासारखी आहे. त्याच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातली प्रख्यात लोक आमच्या रामनवमीला रामाचं दर्शन घेण्यासाठी येतात. तिथे आल्यानंतर मी यांच्या दोघांची नावं जर सुचवली असतं तर कुणीतरी मला तिथपर्यंत सोडलं असतं बुवा, कुणीतरी. पण मी घरी नाही. त्यांनी विचारलं कुठं जायचं तुम्हाला, नाही माहिती. म्हणजे किती वर्ष मी पिंपळगावात येऊन राहिलो म्हणजे मला ती व्यक्ती भेटली. म्हणजे त्याच्या प्राप्तीची तळमळ आणि ती तळमळ अंतःकरणामध्ये असताना नवजता तुरी तवळिता तेथे दुष्ट गुण नवे निशेष चैतन्याचा वास झाला माझी
संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाचे अष्टमहासिद्धी ओळखते नवजता दुरी दवडिता जगद्गुरु तुकोबाई म्हणतात असं भक्तीचं वर्ग ज्याला कळालं त्याच्या घरी शांती क्षमा आणि दया या वास करत असतात। मंडळी शांती क्षमा आणि दया त्याच्या घरी वास करतात म्हणजे चार भिंतींच्या घरी नाही, ते या घरात। मंडळी हा झालेला जो अवस्थापना बदल आहे हा बदल त्या घरात होत नाही, तो या घरात झाला पाहिजे। त्या घरात बदल झाल्यानंतर या घरात बदल कधी होत नाही। फार फार तर समाधान बदलतं पण घरातला बदल काही होत नाही, असं कधी झालं नाही। मग बदल करत असताना तो या घरात झाला पाहिजे। हे घर आहे, या घरामध्ये तुकोबाई म्हणतात तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोधे केले घर देते। देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घर देते म्हणजे देह हेच घर आहे। काय बदल होतो? तया घरी शांती क्षमा दया। परमार्थ करणाऱ्या साधकाकडे शांती असावी, परमार्थ करणारा साधक क्षमाशील असावा आणि परमार्थ करणारा साधक दयावान असावा। ज्याच्याकडे हे तीन गुण वास करत असतं त्याचा परमार्थ खरा असं निश्चित आहे। शांती म्हटलं की नाव घेतलं जातं शांतीवीर म्हणून कृष्ण किती शांती। पैशाच्या लालसेपोटी पैशाच्या लोभापोटी पैशाच्या गरजेपोटी आलेला साधक ज्यावेळेस चार चौकडी असतात त्या कवळपूर माणसांचं जा तुला पैसे पाहिजेत का 500 रुपये का 1000 रुपये देऊ काय करायचं? फक्त नाक मर्दांना आलं फार कठीण नाही। एखादा शब्द जर टाळकऱ्यांना बोललो तर टाळकरी बाबा हा टाळ घ्या तुमचं कीर्तन आणि तुम्ही अख्खी कमिटी रात्रभर जागते महाराज जाऊ द्या ना बाबा बोलले असतील हा समजून नाही 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 त्यांनी असंच का बोलायचं मलाच का बोलायचं असतील कीर्तनकर त्यांच्या घरचे किती वेळ लागतो मग राग आणायला काही लागलं नाही पण शांत करायला अख्खी कमिटी मोकळी बसली। आमची बाबू म्हणायची जीनची पॅन्ट म्हणजे कलियुगातलं गोंदपाट एक गोंदपाट पावसाळ्यात जर ही पॅन्ट धुतली तर 7 दिवस वाळत नाही अशी जीनची पॅन्ट सत्यनारायणच्या पूजेला चालतेच कशी आम्हाला प्रश्न आहे चालतेच कशी आम्ही ती घालतो। मंडळी पूजे करता सुद्धा सोहळं नेसलं पाहिजे याचं भान आपल्याला नाही ते त्यांना पूजा काय करायची। नाथ महाराजांची पूजा होती नाथ महाराज सोहळं नेसून पूजा करत असताना हा चप्पल घालून घरात गेला। नाथ महाराज पूजा करत त्यांच्या जवळ जाऊन बसला। नाथ महाराजांनी पाहिल्याच्या पाय चप्पल आहे। नाथ महाराज रागवल्याने सांगितलं गिरजा अहो ऐकलं का बाहेर पाहुणे आले पाहुण्यांसाठी गोड पाण्याची व्यवस्था करा। पूर्वीचा प्रकार होता गोड पाणी आणलं जात होतं रीतिरिवाज होता आजही जपलाय तो काही कुटुंबांनी कुळाचार येतात गुळ पाणी घेऊन आल्या। गिरजाबाईंनी पाहुण्यांच्याकडे पाहिलं गुळ पाणी देत असताना पायातल्या चपलांकडे लक्ष केलं आणि स्वामींकडे पाहिलं अहो हे काय तिने सांगितलं हे काय चप्पल घालून पाहुणे। नात्याने ओळखलं गिरजाला काय म्हणायचं ते नाथ बाबा होते ते नात्याने सांगितलं गिरजे अगं तुला कळत कसं नाही माझ्या फार वर्षापासून भेटलेले मित्र आहेत माझे सखे ते माझ्यावर एवढं प्रेम करतात ना अगं एवढं प्रेम आहे ना त्यांचं माझ्यावर बघ ना किती प्रेम आहे बघ त्यांच्याकडे बघ पायात चप्पल सुद्धा काढली नाही त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की मला भेटायला आल्यानंतर देव घरात येऊन बसला देव घरात पण चप्पल काढायची आठवण नाही मी गिरजे किती प्रेम आहे बघ त्याचं माझ्यावर अर्धा विरगळला नाथांनी रागावले नाही नाथ महाराज सांगितलं गिरजा ऐकलं का पाहुणे खूप दिवसातून आला आपल्या घरी पाहुण्यांची जेवायची व्यवस्था करा स्वयंपाक बनवा। गिरजाबाई म्हणलं तुमचं सगळं आटोपलं की मला आवाज द्या स्वयंपाक तयार झाला असेल। माझ्या ज्ञानोबांनी मंडळी दान मागितलं निवृत्तीनाथांकडे गुरुरायांकडे विश्वात्मक देवाकडे दान मागितलं। मंडळी त्या दानाचं चिंतन करा त्या दानाचं वाचन करा निरीक्षण करा त्या दानामध्ये ज्ञानोबांनी स्वतः करता काहीच नाही मागितलं जे खळांची यांकडे सांगितलं। भगवान परमात्मा खळबुद्धीच्या साधकाचा नाश करतो दुष्टाचा संहार करतो माझे संत महात्मे दृष्ट बुद्धीचा नाश करत असतात। असे जे सज्जन आहेत असे जे संत महात्मे आहेत असे जे भक्त आहेत त्यांच्याकडे वाईट गुण अवगुण पाहायला मिळत नाही। त्याचं कारण चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हळहळ त्रिगुणाची समाधानी येते। हो म्हणजे आपल्याला लाखो रुपये मिळत तरी आपण असमाधानी आहोत त्याचं एकमेव कारण असं आहे एकमेव कारण त्याचं काय असेल
100 रुपये मिळालेला माणूस 150 रुपये मिळाल्याची अपेक्षा करतोय, ज्याला 500 मिळालं तर 1000 मिळायला पाहिजे त्याची अपेक्षा करतोय, ज्याला 1000 मिळतात तर 2000 मिळायला पाहिजे, ज्याला लाख मिळतात तर 2 लाख मिळायची अपेक्षा करतोय. म्हणजे लाख रुपये मिळाल्यानंतर समाधान वाटत नाही, कारण अजून लाख मिळायला हवे होते. ते असंतुष्ट चित्त आहे, तिथे समाधान नाही. पण असा जो सज्जन आहे, असा जो भक्त आहे, तुकोबाई म्हणतात संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ ते गुणाची. असा निष्काम भक्तीच्या माध्यमातून ज्याने आपल्या जीवनातला हेतू प्राप्त करून घेतला आणि ईश्वराची प्राप्ती करून घेतली, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्या भक्तीचं फळ प्राप्त होतं. जगताचा नियंता, विश्वाचा मालक, उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातात आहे, असा भगवान, ज्या सत्तेला अधिष्ठान असलेला परमात्मा त्या भक्ताच्या घरी कामारी होऊन त्यांची कामं करतो. ते मग देताना इतरांना मुक्त असताना देण्याची वृत्ती असावी आणि ती वृत्ती आज लक्षात आली. आपल्याकडे पाहुणे आले, आपला आवाजचे प्रतिनिधी या ठिकाणी आले, इथंच काय देऊन जात आहेत. 2,500 रुपयाचं उत्सवासाठी योगदान दिलं आणि आता या प्रभू रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्यासाठी जे गावाने नियोजन केलेलं आहे त्यासाठी अतुल शेठ परदेशी संपादक, मुख्य संपादक आपला आवाज यांनी आणि त्यांच्या टीमनी 11,111 रुपयाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. हे दातृत्व आपल्याला असायला पाहिजे. आणि मी असं म्हणेन सर्व उपस्थितांना, अजून जेवायला बसला नाही, चांगल्या पद्धतीनं या व्यक्तींचा पुंडलिक वरदा म्हणून आपण त्यांचं स्वागत करूयात. सर्वांनी म्हणायचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
संस्थांमध्ये कामामध्ये जे अर्थतेनं सहभाग घेतात ते सुरेशराव वाणी यांनाही धन्यवाद. पत्रकार म्हणून काम करत असताना आमच्या गावाचा लौकिक इतर ठिकाणी पोहोचवण्याचं काम ते करतात, त्यांनाही धन्यवाद. उत्सवाच्या निमित्तानं गेली 139 वर्ष सातत्यानं अतिशय चांगल्या प्रकारे पिंपळगावच्या रामनवमीचा उत्सव साजरा होत असतो आणि त्यामध्ये आबालवृत्त असतील, महिला मंडळी असतील, तरुण असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, अतिशय अमूल्य असा सर्वांचा सहभाग असतो. मग पिंपळगावमधील ग्रामस्थ जे मुंबईला असतील, पुण्याला असतील किंवा इतरत्र ज्या ज्या ठिकाणी आहेत रामनवमीच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी एकत्रितपणे येतात. कुठल्याही प्रकारचे मतभेद न ठेवता अतिशय सामंजस्यपणाने आणि अतिशय आपुलकीने सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारची परंपरा आमच्या गावाने जोपासलेली आहे. ही 139 वर्षाची परंपरा जोपासत असताना आमच्या गावामध्ये सातत्यानं या ठिकाणी महाराष्ट्रातले अव्वल क्रमांकाचे कीर्तनकार आमच्या सप्ताहामध्ये येत असतात आणि सातत्याने अतिशय चांगल्या प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थांना सातत्याने ऐकायला मिळते आणि सर्वांचा सहभाग असल्याकारणानं आम्ही या ठिकाणी गेली 7 दिवस दरवर्षी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो. मग आमच्या गावामधले तरुण मंडळी 5-6 जणांचा असा ग्रुप एकत्र येऊन त्या ठिकाणी जवळजवळ 700-800 ते 1000 लोकांना या ठिकाणी दररोज अन्नदानाचा कार्यक्रम होत असतो आणि रामनवमीच्या दिवशी साधारणतः 4-4.5 हजार आणि काल्याच्या दिवशी साधारणतः 3-3.5 हजार इतक्या लोकांना अन्नदानाचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. सर्वांच्या सहभागाने अतिशय चांगल्या प्रकारचं स्वरूप या ठिकाणी आमच्या यात्रेला येत असतं. सांप्रदायिक विचारांचा वसा आणि वारसा पिंपळगावामध्ये जपला जातो. गेली 139 वर्ष हा कार्यक्रम साजरा होत असताना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी तमाशा किंवा इतरत्र कोणत्या गोष्टी होत नाहीत. पिंपळगावचेच जे ग्रामस्थ मंडळी मुंबईला त्या ठिकाणी राहायला होते पूर्वीपासून, तर मग अतिशय चांगल्या प्रकारची सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या ठिकाणी आम्ही मग इतिहासाचे काही दाखले देत अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी नाटक सेवा आमची पिंपळगाव ग्रामस्थ मंडळी करत असू. हल्ली देखील ज्याला त्याला त्याची व्याप वाढल्यामुळं हल्ली पिंपळगाव ग्रामस्थांना जरी जमत नसलं तरी सामाजिक विषयावरच्या प्रबोधन चांगल्या प्रकारे महिलांना मुलांना होईल अशा प्रकारचे इतिहासाचे त्याच्यामध्ये दाखले मिळतील अशा प्रकारचीच नाटकं आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये करत असतो. आणि नाटक झाल्यानंतर काल्याच्या दिवशी देखील ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होत असतो. आणि हे राम जन्मोत्सव साजरा होत असताना आम्ही साधारणतः 150 ते $250 रुपये याप्रमाणे घरटी वर्गणी आम्ही घेत असतो. आणि ही वर्गणी म्हणजे ऐच्छिक आहे, कुठल्याही प्रकारचं कोणावरही दडपण आणलं जात नाही. अतिशय स्वेच्छेने लोक वर्गणी देतात आणि त्यातून हा खर्च भागवला जातो. आणि अनेक आमच्या गावामध्ये दातृत्व असलेले अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत, तेही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या यात्रोत्सवामध्ये सहभागी होत असतात. आणि नाटकाचा कार्यक्रम होण्याच्या पूर्वी या ठिकाणी आमच्या मराठी शाळेमध्ये असतील किंवा आमच्या गावामधील जे काही कॉलेजला असतील किंवा उच्च शिक्षण ज्यांनी घेतले त्यांना प्रोत्साहनपर आम्ही या ठिकाणी श्रीराम जन्माच्या निमित्तानं या ठिकाणी बक्षीस देखील देत असतो, जेणेकरून येणारी जी तरुण पिढी आहे त्यांना त्यापासून प्रोत्साहन मिळेल. आणि आता आपल्या जीवनामध्ये केवळ कामाला आणि पैशालाच महत्त्व नाही, तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण शिक्षण घेऊन आपण आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची, आपल्या गावाचं नावलौकिक उंचावण्याच्या दृष्टीनं देखील आम्ही गावाला प्रोत्साहन देत असतो. आणि अशा प्रकारची परंपरा आमच्या गावामध्ये 139 वर्ष चालू आहे. सगळ्यांचाच अतिशय आबालवृद्धांचा सर्वांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे. आपण या ठिकाणी कशा प्रकारे रामनवमीचा उत्सव साजरा होत असतो आणि आमच्या गावामध्ये जो उत्सव साजरा होत असतो त्या उत्सवाच्या पासून प्रेरणा घेऊन आणि त्याचं अनुकरण करून कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगाड न होता अतिशय एकोप्यानं तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, महिला असतील, सर्वच जण अतिशय चांगल्या प्रकारे याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि नाटकासारखी जी फार पूर्वीपासूनची परंपरा आहे ती परंपरा देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्याचं काम आमचे पिंपळगाव ग्रामस्थ मंडळी करीत असतात. आणि म्हणून
आजपर्यंत केवळ पिंपळगाव, केवळ जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये नाही तर श्रीराम जन्मोत्सवाचा महोत्सव म्हटलं तर पिंपळगावतर्फे नारायणगाव ही आपल्या राज्यातच अतिशय चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे आणि श्रीराम जन्माचा आदर्श घेऊन आमच्या गावामध्ये देखील सर्व तरुण मंडळी वाटचाल करत असतात. आज आपण या ठिकाणी आलात आणि आपला आवाज या टीमच्या माध्यमातून आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी नियोजन यात्रोत्सवाचं कशा प्रकारे असतं, सर्वांचा सहभाग कशा पद्धतीने घेतला जातो आणि कुठली एखादी गोष्ट मोठ्या स्वरूपात जर करायची असेल तर प्रत्येक गरीबापासून तर मोठ्यापर्यंत सहभाग कशा प्रकारे नोंदवून आपल्याला चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल हे आपण आपल्या आवाजच्या माध्यमातून लोकांपुढे ठेवणार आहोत, जेणेकरून आमचा पिंपळगावचा आदर्श घेऊन इतर गावामध्ये देखील अशा पिंपळगावचं अनुकरण करून अशाच प्रकारचे चांगले यात्रोत्सव साजरे होऊ शकतील. म्हणून आपल्या आवाजच्या मार्फत आपण जे काही अतिशय धडाडीने आणि तळमळीने काम करत आहात आणि सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज समाजामध्ये होत असतात, मग शालेय कार्यक्रम असतील किंवा यात्रा असतील किंवा निवडणुकीच्या काळातले काही प्रश्न असतील, अतिशय चांगल्या प्रकारे आपला आवाज न उठवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून अशाच प्रकारचं काम आपला आवाज या टीमच्या हातून भविष्यात देखील होईल अशा प्रकारच्या मी आपल्या आवाजला शुभेच्छा देतो.